नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. हे बघा, इथे एक मोठा टोप ठेवला आणि गॅस सुद्धा ऑन केलाय. तर आज दाखवणार आहे डाळमुळा. डाळमुळा एकदम अतिशय पौष्टिक असतं आणि आपल्याला तब्येतीलाही खूप छान असतो आणि एकदम इझी आहे. तर बघा कसा करते तो. डाळमुळा म्हटलं की थोडंसं तूप घालायचं. तेलात फोडणी तरी चालते, पण मी तुपावर करत आहे. जरा तुपावर केली की दाल फ्राय सारखं लागतं. थोडंच घालायचं तूप, एखाद चमचा, जास्त नाही घालायचं. त्यानंतर तुम्ही याच्यावर हिंग, मोहरी, जिरं आणि एक तेजपत्ता घालायचा. जरा तेल तापायला हवं ना, म्हणून. हे बघा, आता हा एक तेजपत्ता घातला आणि 2 लवंगा घातल्या. त्यानंतर हिंग मी मात्र नंतर घालणार आहे. तर ही मोहरी घालून घेते. बघा, मोहरी तडतडत आहे. मोहरी घालून झाल्यावर बारीक करते गॅस, म्हणजे तडतडून आपल्या अंगावर नाही उडणार. जिरं घातलं, जिरं पण छान फुलत आहे. जिरं फुलल्यावर काय करायचं, इथे थोडंसं आलं घेतलं आहे, हे बघा, अगदी थोडंसं, आणि मिरची ही घालायची आणि छानपैकी ह्याला असं ढवळून घ्यायचं. मी हात काबिलता घेते, कारण का माझा हात चमचा थोडी जळण्याची शक्यता असते. आणि या भाजीला कांदा आणि काही लागत नाही, डिरेक्ट हा तुम्ही पाला घाला. आणि हा मुळा मी चिरून घेतलाय, तो मुळा सुद्धा डिरेक्ट घाला. कारण का हे दोन्ही आपल्याला आता छान पाण्यामध्ये शिजवायचं आहे. मला काही आपल्याला सुकं नाही शिजवायचे. असं छान आता मस्त सुगंध सुटलेला आहे. छान असं परतून घ्या हा पाला आणि हा मुळा. आता मुळ्याचं तुम्हाला जसं हे करायचं असेल ना, जसं तुम्हाला साईज करायच्या असतील तशा तुम्ही करू शकता. मी जरा बारीक बारीक केलंय, म्हणजे काय, तो पटकन शिजतो म्हणून. आता बघा, ह्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे. जास्त पाणी नाही घालायचं, मुळा छान शिजला पाहिजे आपला, पण असं थोड्याशा पाण्यामध्ये त्याला शिजवायचं. त्यानंतर मग मी हिंग घालते, कारण का हिंग नाही तर मग तो जळून जाण्याची शक्यता असते. आणि मीठ घालायचं. आपलं मिठालाही पाणी सुटतं, त्यामुळे मीठ घालायचं. आणि आपली हळद घालायची. मिरची आपण ऑलरेडी घातलेली आहे, म्हणून मग हळद घालायची. बस. हे बघा, किती 2 मिनिटात आपली मुळ्याची भाजी रेडी होईल. आता मी तुम्हाला दाखवते. आणि हे डाळ मुळा करायचे, तर मी एका ठिकाणी डाळ कुकरमध्ये लावलेली आहे, शिजत घातलेली आहे. ती घातली आणि हे शिजलं की ते मिक्स करायचं. तर आता आपण हे शिजेपर्यंत वाट बघूया. तोपर्यंत आपली डाळही शिजत आहे. आणि याला आता मस्त असं मी झाकून ठेवते. हे बघा, हे झाकून ठेवते असं. आणि हा मी घेतच नाही चमचा, कारण हे मला जम भीती आहे. आणि मग मी तुम्हाला 2 मिनिटांनी 10 मिनिटांनी दाखवते. 10 मिनिटात आपलं छान बारीक गॅसवर शिजेल, जास्त मोठंही नाही करायचं. आणि मग 10 मिनिटांनी मी तुम्हाला डाळ कशी मिक्स करायची आणि डाळमुळा आपला कसा रेडी होतो ते दाखवते. ते बघा, आता मी तुम्हाला 10 मिनिटांनी दाखवते. ही बघा, वाफ किती छान आली आणि मस्त आपला हा मुळा
शिजलेलं आहे, वासही खूप छान येत आहे. हे बघा, तूप आला तर लगेचच शिजतो, तुम्हाला माहिती. आणि मुळा बघते मी जरासा खाऊन. मस्त मुळा शिजलं. गॅस काढून टाकते, नाही तर जास्त शिजेल. आणि याला 2 मिनिटं असं झाकून ठेवते आणि मग ह्याच्यामध्ये शिजलेली डाळ ओतायची. तर दाखवते तुम्हाला डाळ कशी शिजली आहे ते. बघा, आता गॅस असाच ठेवायचा आणि ही जी डाळ आहे ना, ही अशी घट्ट घट्टच घालायची. त्याला जराही पाणी नाही घालायचं, कारण आपल्याला डाळ मुळा करायचं आहे. एकदम डाळीची आमटी नाही करायची, म्हणून आपण आधीच त्यामध्ये थोडा मुळा आपण आधी शिजवून घेतला. एवढा मस्त दिसते आणि वास तर एवढा सुंदर आलेला आहे. खूप छान झालेला आहे हा डाळ मुळा. मला चव घ्यायचीही गरज नाही आहे, एवढा सुंदर हे चित्र दिसत आहे. मी चमच्याने खाऊन बघते कसा झालाय डाळ मुळा. थोडं मीठ लागलं. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस घालू शकता, नाही तर चिंचेचा कोळ घालू शकता, नाहीतर कोकमं घालू शकता. जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालायचं आणि छान अशी डाळ मुळा रेडी करायचा. आता मी तुम्हाला लूक पण दाखवणार आहे. खाऊन बघते जरासं. अप्रतिम झालेलं आहे, आंबट तिखट एकदम चविष्ट झालेलं आहे. आणि मग ही कोथिंबीर मी इथे ठेवलेली आहे धुवून. तर माझी ही पद्धत आहे, ही कोथिंबीर मी अशी चिरून घालते. पण तुम्ही बघा, जर तुम्हाला असं जमत नसेल तर कापून तुम्ही सरळ घालू शकता. हे बघा, आता लूक दाखवते. हा बघा किती सुंदर लूक आलेला आहे. मस्त डाळ मुळा आपलं रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवायचं. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. शिवाय तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर कळवा आणि कमेंट्स लिहायला विसरू नका.